यवतमाळ शहरात वाहनामधून रायफल, बंदूक, जिवंत काळतूस आणि तलवार, दारुगोळा असा शस्त्रसाठा घेऊन जात असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने दोघांना ताब्यात घेत 2 वेगवेगळ्या कारवायामध्ये 12 लाख रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त केला आहे। रणवीर रमन वर्मा, मोहम्मद अशफार मोहम्मद असलम अलनस उर्फ भाया या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। नेमका हा शस्त्रसाठा कुठून आणि कशासाठी आणला या संदर्भात सध्या पोलीस तपास करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली आहे। यवतमाळ सिटी पोलीस स्टेशन आणि अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये वेगळ्या आर्म्स ॲक्टच्या कारवाई केलेल्या आहे। यवतमाळ शहर पोलीस स्टेशनमध्ये एक रणवीर वर्मा म्हणून एक आरोपी आहे। ते टू व्हीलरमध्ये जाताना आपल्याला गोपनीय माहिती मिळाली की ते वेपन्स घेऊन जातात म्हणून त्याच्यावर आपल्या LCB टीमने कारवाई केली आणि त्याच्याकडून एक रायफल, एक एअरगन आणि एक शॉटगन, एक रिव्हॉल्वर आणि एक बुलेटप्रूफ जॅकेट आणि 350 राऊंड्स आणि अजून काही हत्यार मिळालेलं आहे आणि त्यांना अटक पण केलेलं आहे। त्यांच्याकडे आपल्याला 3 दिवसासाठी पोलीस कस्टडियल रिमांड पण मिळालेला आहे। त्याच्यासोबत बरोबर आपल्याला अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये मलनस म्हणून एक आरोपी आहे। ते पण एक खट्टा घेऊन फिरतात म्हणून आपल्याला माहिती मिळाला होता। ते पण आपण नाकाबंदी लावून त्यांना अटक केले तरी त्यांच्याकडून आपल्याकडे एक पंप ॲक्शन गन मिळालं आहे आणि 5 जिवंत राऊंड पण मिळालेला आहे। त्यांना पण अटक करून आपल्याला 3 दिवसचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे। असा आपला LCBने टोटल 5 हत्यार म्हणजे आर्म्सला आपण सीज केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता माहिती आहे की इंटरस्टेट कनेक्शन पण माहिती आहे म्हणून आपल्याकडे आलेलं आहे। त्या आरोपी यांना सप्लाय केलेला आहे त्यांना पण अटक करण्यासाठी आपली टीम पण निघालेली आहे।